जे होते पंतप्रधान उदारमतवादी, त्यांच्या त्या लोकांच्यामुळे लोकशाही टिकली, काँग्रेस पक्षामुळे लोकशाही टिकली. निवडणूक आयोग निष्पक्षपाती कारभार करायचे, तर ते आता काही राहिलं का? बिलकुल नाही आहे. यांनी कसं म्हणतात तसं, यांना बरोबर केव्हा निवडणुका होतात त्यांना आधी समजलेलं असतं, कारण सत्तेवर आहे. आणि बरोबर त्याच्या बरोबर पूर्वी सगळ्यांच्या खात्यावर पैसे घालायचे, लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे घालायचे आणि सत्ता मिळवायची. काय चाललंय? अक्षरशः हुकुमशाही आहे. दुसरा विरोधक जो उमेदवार असतो त्याला बिलकुल त्याला आमिष दाखवायचं, त्याला भीती दाखवायची, दहशत दबाव आणायचा, एकंदरीत पळून गेलं पाहिजे, नाहीतर उमेदवारी काढून घेतली पाहिजे. तर हे काय चाललेलं आहे? असं कधी होतं का? अशा निवडणुका घडल्यात का आपल्या भारत देशात? बिलकुल नाही. काँग्रेस पक्ष या पद्धतीने कधीच कारभार केलेला नाही. तर हे असं चाललेलं आहे. त्यांना काहीतरी करून त्यांना कसल्याही परिस्थितीत सत्ता तुरुंगात झालाय. फोडा राज्य का किती पक्ष तोडले? काय अधिकार होता यांना पक्ष तोडायचं? काहीतरी रमत्या द्यायच्या, तुमचं सगळं भ्रष्टाचार काढतो म्हणायचं आणि परत भारत देशात काय म्हणायचं, मी काँग्रेस मुक्त करणार आहे भारत देश, आणि तुमचा पक्ष काँग्रेसमय झाला. मला वाटतं भाजपमध्ये त्यांच्यापेक्षा आमचे काँग्रेसचे नेते मंडळी कार्यकर्ते जास्त झाले तिकडे. तर या पद्धतीने कारभार करायचा असतो का? हे चुकीचं आहे. हे जर थांबवायचं असेल तर त्यांना सत्तेवरून ठेवावं लागेल, आणि त्याची सुरुवात मला वाटतं पंचायत ओळखण्यात कमी पडले असं माझ्या मनाला वाटतंय. पण मी ग्राउंडवर काम करणार आहे. मग आजपासून मी काशीलिंग चरणी प्रार्थना करून सांगतो, आदरणीय मल्लिकार्जुन पाटील साहेबांना नेतृत्वाखाली मी हे जेवढं करत नाही तर त्यांनी तालुका लेवलचे तरी काँग्रेस पार्टीचं काम करा म्हणले, तेव्हाही त्यांनी बोलल्या मी काँग्रेस पक्षासाठी अहोरात्र प्रयत्न आणि प्रामाणिकपणे करेन, एवढं मी ग्वाही देतो. आणि सर्वांना माझं एकच विनंती आहे, मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीत काम करत होतो त्यावेळी आपले पाटील साहेब आता मल्लिकार्जुन पाटील साहेब त्यांनी काँग्रेस पक्षाचे होते. त्यांनी मला तहसीलदारमध्ये भेटवत होते, पत्र समितीत भेटत होते, बँकेत भेटत होते. दरवेळी काय तर काम असेल मी कधी म्हणजे त्यांनी पक्षाघात म्हणून मी ज्यावेळी फोन केलो त्यावेळी पाटील साहेबांनी यांनी पक्षाचे आहेत, यांनी त्या पक्षाचे आहेत, कधीही भेदभाव न करता माझं काम केलेलं आहे. त्यामुळं मी त्याचं यापुढे त्यांनी जसं सांगतील त्याप्रमाणे प्रामाणिकपणे मी काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे. आणि सर्वांना माझी विनंती आहे, हा जेवढं गट आणि गणातून एवढं बहुतांश मताधिक्यानं निवडून द्यायचं. पुढच्या वेळी इथं उभारताना ते कार्यकर्ते उमेदवार विचार केला पाहिजे, एवढं मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय मल्लिकार्जुन पाटील साहेब, महिला जिल्हा अध्यक्ष, पूर्ण माझे अक्कलपूरचे माजी नगराध्यक्ष सुवर्णताई नगोंडाजी, जिल्हा परिषद काँग्रेस पक्ष जो अधिकृत उमेदवारांचा बनसोडे साहेब, जेऊर पंचायत समिती उमेदवार त्यांचा श्रुती पाटील ताई, एक गटचा उमेदवार त्यांचा अनिताताई नडगमजी, व्यासपीठांचा शिवाजी कलमगाणे साहेब, कडमुचे साहेब, मानकू पाटील साहेब, काका पाटील साहेब, नगरसेवक मुस्तफा बडोरगी, यानबी जनता में संघटक ನಾವು ಹಿಂದೆ ಸರ್ವೆಲಕ್ಕೆ ಬೇರೆ ತೋರಿಸಿಲ್ಲ. ಇದು ಮಾನ್ಯ ಪಾಟೀಲ್ ಸಿಕ್ಕೊಂಡು, ಇದು ಶಿಂದೆ ಸಾಹೇಬ್ ನಮ್ಗೆ ಸಿಕ್ಕೊಂಡು, ಪ್ರಣೀತಕಾಯಿ ಸಿಕ್ಕೊಂಡು. ನೀವು ಎಷ್ಟು ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡೋದು ಮಾಡ್ರಿ, ನಿಮ್ಗೆ ಯಾರನ್ನೇ ನಂದಾನಾಶ ಮಾಡೋದು ಮಾಡ್ರಿ. ಒಂದ್ ದಿನ ನಿಮ್ಗೆ ಕಾಶಿಲಿಂಗ್ ಯಾರು ತರ್ತಾನ, ನೀವು ರೋಡ್ಗಳು ಬರಲಾದ್ರೆ ಏನಾರ ಐಟಿಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡು ಕಾಶಿಲಿಂಗು ಎಷ್ಟು ಹೇಳಾದ್ರೆ ಮತ್ತೆ ಬಿಸ್ಲಾಕ್ ಕೂತೀರಿ, ತಾಯಿ ಮಾತಾಡೋರು ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ತಾವ. ಅದಕ್ಕೆ ಕರ್ತವ್ಯ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಈ ದೇವ್ರ ಪರಂಪರೆಗೆ ಬಟ್ಟ ಹಾಕಿ ಹುಡುಗಾಡಿ, ಇದೊಂದು ದೇವ್ರ ಬಂದು ಭಾಳ ದಾಣಿಗೆ ಮಹತ್ವದ. ನಾ ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಗುಡಿ ಮೇಲೆ ಬಂದು ನಿಂತು ಮುಡಿ ಮುಂದೆ ನನಗೆ ಗೌರವ ಹಾಕೊಂಡು ಬರ್ತದ. ಈ ಕಾಶಿಲಿಂಗ್ ಗುಡಿಗೆ ಬಂಗಾರ ಕಳಿಸಿ ಕೊಡ್ರಿ ಸರಿಯಾಗ
या रणजित दादा विजयदादा बंधू ना शरद आ जाएंगे कि तुझे पण नहीं ಹ್ಯಾಂಗ ಮಾಡ ಈಗ ಅನ್ಯಾಯ ಅತ್ಯಾಚಾರ ಎಲ್ಲಿ ಬೇಡ ಈಗ ಬಂದು ಹೇಳಿ ಈಗ ಎಲ್ಲಿಂದ ಕಾಯ್ದು ಸಾಕು ಯಾರ ಜೊತೆ ಸಂಸ್ಥಾದಲ್ಲಿ ಕೇಸ್ ಮಾಡ್ಸೋದು ಯಾರ ದಂಡಿ ಬಂದ್ ಮಾಡೋದು ಯಾರಿಗೆ ಧಮಕಿ ಕೊಡೋದು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಮಾಡೋದು ಯಾನ್ ನಮ್ಮ ಶಿಂದೆ ಸಾಹೇಬ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ರು ಈ ದೇಶದ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಇದ್ರು ಅವ್ರು ಹೆಚ್ಚು 100% ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅದ್ರ 1% ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯರ ಬರ್ತಿತ್ತು ನೀವು ಬೀದಿ ಸೈಡ್ ಹೊರಟಿದ್ದಿಲ್ಲ ಅದನ್ನ ಬೀದಿಗಳು ಬೆಳೆದು ನೋಡಬೇಕು ತಾಕತ್ತು ಹಿಂದೆ ಸರ್ ಮಾಧ್ಯಮದಾಗ परंतु ಆ ದಂಧೆ ಎಲ್ಲಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮಾಡಿಲ್ಲ ಮೊದಲು ಮಾಡ ಒಕ್ಕಲಿಗರನ್ನು ಆಟ ಬರೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಈಗ ಬಂಧುಗಳು ಖುಲ್ಲಾಗ ಇದು ಕಾಲರ್ ಹಿಡಿದು ಕರ್ತಾನ ಮತ್ತೆ ಜನ ಸೌಮ್ಯನೇ ಮಾತಾಡೋಣ ಮೇಕ ಪೀಠ ಯಾರು ಕರೆದಿದ್ದೇವರು ಗೌಡ್ರು ಬಾಯಿ ಹೇಳ್ತದ್ದು ಮೇಟ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಮಾತು सर्व मातांनो भगिनींनो आणि सर्व काँग्रेस पक्षाच्या या सभेला उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी, आज काशीलिंग देवस्थानात प्रचाराचा नारळ वाढवला आणि प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झाला असं मी जाहीर करते. आज चांगला दिवस आहे. आज 24 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देते. ह्याच दिवशी आपल्याला प्रजासत्ताक रिपब्लिक ज्याला म्हणतात गणतंत्र मिळालं होतं आणि भारत माता की जय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती भारत माता नेमकं कोण असतं? ती मातृभूमी जरूर असते, ती माती असते, ते दगड असतात. अनेक वर्षापासून ज्या मातृभूमीने या देशाचा इतिहास बघितलाय, ज्या मातृभूमीमध्ये अनेकांचे शहीद झालेले, ज्यांचं रक्त या मातृभूमीत अजूनही ज्वलंत आहे, त्याला आपण भारत माता की जय त्या मातृभूमीला म्हणतो. पण त्यासोबत त्या मातृभूमीची आत्मा कोण आहे? त्या मातृभूमीची आत्मा, त्या मातृभूमीची प्रजा आहे, लोक आहेत, तुम्ही आहात. आणि म्हणून जेव्हा मी भारत माता की जय म्हणते तेव्हा मला प्रत्येक व्यक्तीचा चेहरा समोर येतो जो मी मागच्या 20 वर्षात 30 वर्षात बघितला आहे. 15 ऑगस्ट साजरा करण्याचा धागे व्हा. मी म्हणत होती की आम्ही बोलतो, मी बोलणार, मी नाही नादी करणार. मी लोकसभेमध्ये पण मोदीजींच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना सांगते की तुम्ही या देशाला कुठे नेऊन ठेवले. कारण ते माझं कर्तव्य आहे. माझी लढाई माझी नाही आहे. माझी लढाई सत्तेची लढाई नाही आहे. माझी लढाई टक्केवारीची लढाई नाही आहे. माझी लढाई तुमची लढाई. आणि जर आम्ही ते बोलतो, बंधुआंना बोलतील, ते बोलतील त्यांची धार